मंजिरी गोड दिसतेस हा. थँक्यू. फक्त थँक्यू. म्हणजे मला पण सांग ना मी कशी दिसते. ए तुम्ही दोघी पण खूप गोड दिसताय. थँक्यू. मला माहित होतं. बघितलं मला माहिती होतं. तिला माहिती ती गोड आहे पण वेळ पडली ना तर झणझणीत ठेचावते ती. हा हो ग मगाशी पाहिलं ना काय अंगावर धावून गेली मला भाई घामच फुटला. अगं घाबरायचं कशाला त्यात. लक्षात ठेव आपण घाबरलो ना की समोरचा त्याचा गैरफायदा घेतो. हे मात्र खरं आहे. प्रत्येक स्त्रीला आपलं संरक्षण करता आलंच पाहिजे. तेव्हा नाही घाबरून चालणार. करेक्ट. हळूहळू शिकेन मी तुमच्याकडून. शिकवल्याशिवाय सोडणार आहोत की काय आम्ही. मी खरं सांगते माझी आत्या ना मला इतक्या गोष्टी शिकवायची इतक्या गोष्टी. ऐक ना ऐक ना तुझ्या ते छान छान गोष्टी आपण नंतर ऐकूया का. हा उशीर होतोय ना. चल चल वाट बघत असतील ना चल सगळे. चल 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 दिव्या. जा पुढे मी आलेच. ये लवकर या. काय एक बाई गेली. अगं म्हणजे त्यांना घाई होती म्हणून त्या गेल्या. अगं पण मग आता अगं विजू तू तिला थांबवायचंस ना. आपल्याला पण नुपूरच्या लग्नाची घाई आहे ना. तिच्या घाईपेक्षा आपली घाई महत्वाची आहे. आता आणखीन एक बाई कुठे शोधणार आपण. हो ना आणि व्रतासाठी 7 बायका महत्वाच्या आहेत ना. आणि मी 7 बायकांच्या पाया पडायची पण प्रॅक्टिस केली होती. नट्टू तू नको काळजी करूस. मी आहे ना मी बघते काहीतरी सगळं छान होईल. माझ्याकडे एक आयडिया आहे. सांग ना. आपण काय करायचं म्हणजे एका बाईला 2 साड्या नेसवायच्या आणि 2दा हळदी कुंकू लावायचं. असं चालतं. न चालायला काय झालं. अहो तसं नाही म्हणजे फसवणूक केल्यासारखं आहे ना हे. प्रत्येकीला एक एक साडी द्यायची आणि एकाच बाईला 2 साड्या द्यायच्या. मग आपण असं करूया म्हणजे काय करूया बघ. आपण ना एका बाईला थांबवून ठेवूया आणि सगळ्या बायका गेल्या ना की तिला पुन्हा हळदी कुंकू लावून दुसरी साडी देऊया. नाही हे चुकीचं वाटतंय मला. हे चुकीचं काय आहे. हे बघ आपल्याला 7 साड्या द्यायच्या आहेत बरोबर. त्या आपण दिल्या. नाही नाही साड्या देणं महत्वाचं नाहीये. 7 सवाष्णींना साड्या देणं महत्वाचं आहे. शी बाबा या घरात जुगाड कोणाला येतच नाही. मला खरंच पटत नाही हो. वंस किती मेहनत करतायत नाही व्रतासाठी आणि आपण असं वागायचं का. पण नुपूरच्या लग्नासाठी हे सगळं करायलाच हवं आपल्याला. आणि हे बघ ज्या बाईला आपण 2 साड्या देणार ना ती बाई 2दा आशीर्वाद देईल आणि नुपूरचं लग्न पटकन ठरेल. बाई आजी आज फक्त तुझ्यामुळे माझं व्रत पूर्ण होणार आहे. या घरात तुलाच काही ती माझी किंमत कळली आहे. नाही नाही तुम्ही जसं म्हणताय ना तसंच करूया आपण. पण एकदाच फक्त वंसांना विचारते. नाही त्या करतायत ना व्रत. त्या म्हणाल्या त्या काही चुकलं ना तर आपल्या नकटूचं 7 वर्ष लग्न नाही होणार. अगं बाई म्हणजे काही चुकलं तर अजून 7 वर्ष या वाड्यात राहावं लागणार. नाही 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 मग तुम्ही हे सगळं ना शैलाला विचारूनच करा. मला पण आता काळजी वाटायला लागली. मम्मी अरे देवा तुला पण तुझ्या पप्पांसारखी सवय लागली. पकड नाही कोट. होणार लग्न. हे व्रत खूप कठीण आहे. केले साग्र संगीत तर देईल फळ आणि नियमांचं केलं उल्लंघन तर देईल संकटाला आमंत्रण. वाचवा वाचवा वाचवा. आलं आलं संकट आलं संकट. काय झालं. तिकडे खिडकी बाहेर एक माणूस आहे शुकशुक करतोय. शुकशुक करत होता. अहो कुकर असेल हो. अगदी लास्ट स्टेज दिसते यांची तर. नाही हो खरंच एक माणूस आहे. कुठला माणूस. हा माणूस इथे शांतपणे बसलाय ना. हा हा माणूस नाहीये. यो, काहीतरी बडबडू नका. शांत बसलोय म्हणून काही ऐकून घेणार नाही. माणूसच आहे मी. तसं नाही हो म्हणजे तो दुसराच माणूस होता. तो डोकावून बघतोय. अगं असा कसा फक्त तुलाच दिसतो. चल मला दाखव कोण आहे तो. जाऊ देत मी बसतेच. आपण आपलं उरकून घेऊयात. गेला असेल तो. तुम्ही ना चिवडा खा आणि शांत व्हा. हा ना चिवडा ना खरंच खूप चांगला. खाऊन तर बघा. हो खरंच छान आहे चिवडा. ए बघ खाऊन बघ. मी काय म्हणते आता इथे टॉवर होईल ना तर तुम्ही इथे एक चिवडा विकायला गाळा घ्या ना. हो चालेल. आमच्याकडे ना फरसाण पोह्याचा चिवडा उपासाचा चिवडा तिळाचे डिंकाचे बेसनाचे लाडू चकल्या शेव शंकरपाळी आणि जास्त ऑर्डर असेल तर पुरणपोळी उकडीचे मोदक आणि शिरोटे सुद्धा असतात. एकदा तुम्ही हे सगळे पदार्थ खाऊन बघा. तुम्ही आयुष्यात परत कधी खाणार नाही. म्हणजे दुसऱ्या दुकानातले हो. वेळ आणि संधी एकदाच चालून येते आणि हे व्रत करण्याची संधी देव आपल्याला तेव्हाच देतो जेव्हा आपण संकटाने चारी बाजूनी घेरलेलो असतो. पण त्यावेळी मात्र वेळ चुकवता नाही. ही वेळ जर चुकली तर मात्र असंच होतं. ए मी काय म्हणते बोलवा ना जरा उशीर होतोय आम्हाला. ओ ओ त्या नथवाल्या बाई कुठे गेल्या त्यांनाही बोलवा हो. आले आले आले.
बरे मी काय म्हणते की व्रताला आपण सुरुवात नाही करू शकत आहोत कारण 7 सवाष्णी अजून जमल्या नाही आहेत ना. म्हणजे त्या इव्हेंटवाल्या आल्या होत्या ना, त्यांना जावं लागलं ना आयत्या वेळेस काम निघालं म्हणून. अरे बापरे, मग आता काय करायचं? थांबूया अजून थोडा वेळ प्लीज, थोडा वेळ थांब. हा. आले मी आले हो, आले. मी काय म्हणते, यातली नुपूरची आई कोणती? मलाही नाही कळलंय अजून. हो ना, या नाही ह्या विसरभोळ्या आहेत आणि थोड्याशा वेड्या पण आहेत. पण मग नुपूरची आई मला काय वाटतं त्या घारे डोळेवाल्या आल्या होत्या त्या असणार. हा, पण बऱ्याच वेळ दिसल्या नाहीत, आहेत कुठे त्या? नुपूरला तयार करत असणार. हा. काय झालं? कसला विचार करताय? खूप उशीर झालाय ना ग. मला सवाष्णींचं टेन्शन आलंय. आत्ताशी फक्त 5च जणी जमल्यात, अजून 2 जणी पाहिजेत. आता काय करायचं? अजून 1 जरी सवाष्ण आली ना तरी दुसऱ्या सवाष्णीसाठी मी देवीची माफी मागेन. सांगेन तिला, बाई माझे अपराध पोटात घे पण या व्रताचा स्वीकार कर. पण ती 1 तरी आली पाहिजे ना. होईल सगळं चांगलं, देवी आहे आपल्या बरोबर. मी काय म्हणते, सवाष्ण प्राप्तीसाठी कुठलं व्रत आहे का बघू का? ते मी करते. नको नको वंच, आता नवीन काही नको. हे व्रत अजून आपल्याच्याने पूर्ण होत नाहीये. मी काय म्हणते, आपण यांच्यापैकीच कोणाला तरी विचारूया का? म्हणजे त्यांच्या ओळखीत कोणी सवाष्ण आहे का? विचारूया. तू विचार पण. मी बरं, मी विचारते. या. तरी आमच्या चिवड्याची स्पेशालिटी सांगू का? म्हणजे जेवढा चिवडा, म्हणजे जेवढे पोहे तेवढे काजू. 1 मिनिट हा. तुमच्या ओळखीत कोणी तुमची मैत्रीण किंवा असं कोणी आहे का आमच्याकडे सवाष्ण म्हणून येऊ शकेल असं? आता असं हायत्या वेळी कोण येणार आहो? त्या मगाशी त्या आल्या होत्या, त्या कुठे गेल्या? अहो सांगितलं ना, त्यांना काम आलं म्हणून अचानक त्या गेल्या. नाही त्या इव्हेंटवाल्या नाही तो, त्या मगाशी त्या आल्या होत्या ना, मोठमोठ्याने बोलत होत्या, भांडत होत्या, चिडचिड करत होत्या. कोणाविषयी बोलतीये? अगं नाही का त्या इथे आल्या होत्या? हा त्या शेजारच्या घरातून आल्या होत्या त्या. अच्छा अच्छा, अहो पिंगळ्यांबद्दल बोलतायत ह्या. नाही त्या नाही येणार. हो का नाही येणार? शेजारी आहेत ना त्या. हो ना, मी काय म्हणते, शेजाऱ्यांचा मान असतो तो, नाही का? मी बोलवू का? मी बोलू ना. नाही नको. मी ओळखते ना त्यांना. नको त्या. काय आहे, एक तर ना त्या येणार नाही आणि जरी आल्या ना तरी अपमान करतात हो उगाचच. राहू दे मग. उद्या हो, आता आपल्याला गरज आहे ना, जरा प्रयत्न तर करून बघूया, नाही का? मी काय म्हणते, एकदा बोलून बघूया का? म्हणजे आपल्याला थोडी सारखं सारखं त्यांच्या दारावर जायचंय. ते म्हणतात ना, गरज सरो आणि डॉक्टर मरो. नाही विजू, गरज सर्व आणि वैद्य मरो असं म्हणतात. तेच ते, पेशा एकच झाला ना वंच. थांब. लता वहिनी, तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे अगं तिचं, डॉक्टर आणि वैद्य एकच. अहो पिंगळ्यांना घरी बोलवण्याविषयी विचारतेय मी. पिंगळे चालतील. पिंगळे त्यांचं नाव सुद्धा प पासून सुरू होतंय, म्हणजे आपल्या व्रताला मॅचिंग आहे. मी बोलवून आणू का नाही त्याला? भाऊजी सेट. अरे पण हा कसला शोध आहे तुझा? 2 दगड एकमेकांवर घासल्याने पॉवर क्रिएट होते. ती पॉवर आपण फोनच्या बॅटरी जवळ घेऊन जायची, मग फोनची बॅटरी चार्ज होते. बघा तुम्ही पण ट्राय करा. जरा हे दगड घासा, मी बॅटरी पकडतो. इथे 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 चिवड्यात लाडू आहे. फोटोतला मुलगा टकलाय. आपल्या वैभवचं लग्न झालं का? अगं त्याची तर काळजी लागून राहिली आहे. माझ्या दिराची मुलगी आहे, माझी पुतणी नुपूर. उद्या येतो आम्ही. माझ्या ओळखीतला एक मुलगा उद्या येतोय नुपूरला पाहायला. कसा दिसतो तो? वैभव म्हणजे अगदी स्मार्टेबल मुलगा आहे, म्हणजे आमच्या त्या काळातलं राजेश खन्नाच म्हण. वाव.